महाड तालुक्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी व घरफोडीच्या घटना अधिक आहे। पोलिसांनी काही चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला असून काही चोरीचा तपास अद्याप सुरू आहे। महाड तालुक्यातील मौजे खर्डी फाटा येथे 26,000 रुपयाची घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली असून खर्डी फाटा येथील रहिवाशी रंजना हनुमंत म्हात्रे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सविस्तर माहिती अशी की रंजना म्हात्रे हे आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून रात्री 9 वाजता गोपीनाथ मोरे यांच्या घरी जेवायला गेल्या असता कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने याचाच फायदा घेऊन फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोंडा कशाने तरी तोडला व आतमध्ये प्रवेश केला। घरामध्ये प्रवेश केल्यानंतर सोफ्यावर ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल चोरट्याने प्रथम उचलला। त्यानंतर बेडरूम मध्ये प्लाऊडच्या कपाटातील साडी खाली ठेवलेले 10,000 व अडकवलेल्या पर्स मधील 4,000 रुपये असा एकूण 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय। महाड तालुका पोलीस ठाणे येथे रंजना म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।